आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 घडामोडी। मालमत्ता कर भरण्यामध्ये दिरंगाई करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेकडून आता कारवाईचा बडगा। मालमत्ता धारकांविरोधात न्यायालयात खटला दाखल। गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पूल जून अखेर जोडला जाणार। व्हीजेआयटीच्या अहवालानंतर आयआयटी मुंबईच्या पुलाबाबतचा रिपोर्ट रविवारपर्यंत सादर होणार। मुंबईसह महानगर क्षेत्रामध्ये प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकांमार्फत एकल वापर प्लास्टिकचा वापर थांबवणार। एकल वापर प्लास्टिकचे वितरण करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली जाणार। मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईची हवा सुधारली। वायू गुणवत्ता निर्देशांकाची सातत्याने 100च्या खाली नोंद। मेट्रो स्थानकांचा परिसर मल्टी मॉडेल इंटिग्रेशन पद्धतीने विकसित केला जाणार। परिसरातील वाहतुकीमध्ये नियोजनासाठी उपाययोजना। कल्याण स्थानकामध्ये अर्धा तास महिलेचा गोंधळ। एक्सप्रेसचा डबा शोधण्याच्या नादामध्ये कुटुंबाची ताटातूट। मुलगी आणि वडील खालीच राहिल्याने महिलेनं गाडीची चेन खेचली। सीबीएसईच्या 11वी-12वीच्या मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल। संकल्पना उपाययोजनांवर भर। बहुपर्यायी प्रश्नांच्या संख्येत वाढ। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्राचं स्वरूप बदलणार। तंत्रज्ञानाची जोड देत या केंद्राचं रूपांतर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात येणार। घाटकोपरमध्ये मतदार जागृती वाढवण्यासाठी आता मिनी मॅरेथॉन स्पर्धा। मॅरेथॉनमध्ये आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील तसंच इतरही पोलीस अधिकारी सहभागी।